पुण्यातील पोर्श कार अपघातामुळे राज्यभरातील वातावरण चांगलंच तापलंय। विशाल अग्रवालला अटक करण्यात आली आहे। सोबतच मुलावर सुद्धा संज्ञान म्हणून खटला चालवला जावा यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचं आयुक्तांनी सांगितलंय। हे सगळं होतंय जेव्हा हा विषय उचलून धरला गेला, पण जळगावात पुण्यासारखीच घटना अगदी असाच प्रकार 17 दिवसांपूर्वी घडलाय। दारू आणि गांजाच्या धुंदीत एका बड्या बापाच्या पोराने चौघांना चिरडलं होतं। त्याच्या कारमध्ये गांजाच्या पुड्या सुद्धा सापडल्या, पण तरी सुद्धा आरोपी अजूनही मोकाट फिरतायत। काय झालं होतं 17 दिवसांपूर्वी जळगावात, या घटनेचा मागमूसही कसा लागू दिला गेला नाही, पाहूया। नमस्कार, मी वैष्णवी राऊत। 7 मेचा दिवस होता। जळगावच्या शिरसोली रोडवरील रामदेववाडी हे ठिकाण। आशा स्वयंसेविका राणी चव्हाण या त्यांच्या 2 मुलं आणि 1 भाच्याला घेऊन घराकडे परतत होत्या। त्या चौघांना सुद्धा माहित नसावं की पुढच्या काही सेकंदात ते चौघे सुद्धा बड्या बापाच्या एका नशेखोर धेंडाचे शिकार होणार आहेत। राणी यांनी आपली इलेक्शन ड्युटी संपवली। आपल्या 3 लेकरांना दुचाकीवरून त्या घरी घेऊन जात असताना एका सुसाट कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली, त्यांना उडवलं। या अपघातामध्ये राणी चव्हाण त्यांच्यासहच त्यांची 3ही मुलं यांचा जागीच जीव गेला। अपघात झाल्याचं कळताच रामदेववाडी गावातील लोक जमले। अपघातानंतर आरोपी सुद्धा जखमी झाले होते। जमावाने अपघातग्रस्त कारमधील दोघांना सुद्धा बाहेर काढलं। जेव्हा त्यांना रुग्णालयात भरती केलं गेलं तेव्हा ते दोघेही नशेत असल्याचं समोर आलंय। शिवाय त्यांच्या कारमध्ये गांजा सुद्धा सापडला होता। 17 दिवस झाले ही घटना होऊन चौघांना नाहक आपला जीव गमवावा लागला, पण अजूनही आरोपींना अटक झालेली नाहीये। 17 दिवस उलटून गेले तरी दोघा आरोपींचे अद्याप ब्लड रिपोर्ट पोलिसांना मिळाले नाहीयेत। या अपघातातील आरोपींमध्ये जळगावातील मोठ्या बिल्डरचा आणि नेत्याचा मुलगा असल्याने पोलीस गप्प बसलेत का, अशी चर्चा जळगावात रंगायला सुरुवात झाली आहे। समोर आलेल्या माहितीनुसार ज्या कारने धडक दिली त्या कारमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याचा मुलगा होता, तर दुसरा अभिषेक कौल या नावाच्या बिल्डरचा मुलगा होता। अपघातानंतर आरोपी सुद्धा जखमी झाले तेव्हा त्यांच्यावर उपचार हे मुंबईतल्या एका रुग्णालयात सुरू आहेत। त्यामुळे ते जसे बरे झाले तसं त्यांना लगेच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। पण या प्रकरणात महिलेचं कुटुंब आणि ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांनी आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे। पुणे आणि जळगाव 2 घटना, सारखाच घटनाक्रम। नशेत धुंद असलेल्या बड्या बापाच्या दिवट्यांमुळे पुण्यात 2 तर जळगावात 4 जणांना नाहक आपला जीव गमवावा लागला। 3 दिवस झाले तरी पुण्यातील आरोपीचे ब्लड रिपोर्ट मिळाले नाहीयेत, तर जळगावात 17 दिवसांपासून ब्लड रिपोर्ट मिळवायला पोलीस अयशस्वी ठरतायत। पुण्यातला आरोपी अल्पवयीन म्हणून तो मोकाट सुटलेला आहे। 300 शब्दांच्या निबंधाची संतापजनक शिक्षा त्याला सुनावली गेली आहे, तर जळगावातील आरोपी मुंबईत उपचार घेत असल्याचं कारण देत अजून सुद्धा मोकाट आहेत। निष्पापांचा जीव गेला तरी केवळ पैशांच्या जोरावर सगळे नियम कायदे धाब्यावर मारले जात असल्याचा आरोप होतोय। त्यामुळेच पोलीस आणि प्रशासन या दोघांवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे। या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।